राधाकृष्ण 11 वावे जामुवाडीचे कॅप्टन दिनेश सावंत आणि सिद्धेशजी आपण देखील इथे फ्रंट फुटला यायचं आहे. हे दोन्ही टीमला सर्वप्रथम शुभेच्छा. आणि मी सर्वप्रथम नितीनजी यांच्याकडे येतो, कारण सकाळच्या ज्यांच्या शब्दांमध्ये देखील आपल्याला कुठेतरी ती ओढ जाणवली की या ग्राउंडचं जे बॅड लक आहे, बॅड पॅच आहे, ते आम्ही कुठेतरी दूर करणार. आणि खऱ्या अर्थाने बघितलं तर तो क्षण नितीनजी आता पुढे आलाय. काय सांगाल, एकंदरीत स्पर्धा दमदार आहे, चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. ते शिवशंभो चषक 2026 नितीनजी. अतिशय सुंदर नियोजन शंभो निवे यांनी केलं आहे. आणि मला सांगायला बरं वाटेल की या सामन्यामध्ये माझा संघ खेळणार नव्हता. काही कारणास्तव फेडरेशनच्या म्हणजे नियम आम्ही मान्य केले नाहीत आणि त्या मान्य न केल्यामुळे या स्पर्धेला न खेळण्याची आमची वेळ आली होती. आणि ती वेळ न यावी आणि ही स्पर्धा मुसाड तांदेवाडी हा संघ जेव्हापासून स्पर्धा आयोजित केल्या तेव्हापासून खेळत होता. आणि यावर्षी नाही खेळायचं त्यासाठी त्यांचे अध्यक्ष, फेडरेशनचे अध्यक्ष महेशजी पालन मापदी यांना कुठेतरी खंत वाटत होती. आणि ती खंत आम्ही अजिबात त्यांना उणीव भासून नाही दिली. आणि फेडरेशननी जे आम्हाला काही दंड स्वरूपात रक्कम लावलेली ती रक्कम आम्ही देऊन खास करून शिवशंभो निवे ही स्पर्धा खेळायची होती. आणि माझ्या टीमची अस्मिता जी या ग्राउंडवरती पणाला लागली होती ती अस्मिता पणाला लावून फायनल मारायचा हा निर्धार घेऊन आम्ही या स्पर्धेत उतरलो. आणि जवळजवळ तो निर्धार पूर्ण होईल आणि पूर्ण पण करणार हे मी आश्वासन देतो तुम्हाला. नक्कीच धन्यवाद नितीनजी. आम्हा सर्वांना देखील ज्ञात आहे पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये फेडरेशनच्या माध्यमातून तो आपण स्वीकार केला. आपलं चांगलं स्पोर्ट्समॅनशिप देखील आपल्या टीमने दाखवलं. या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला आपण जाऊया. या ठिकाणी पाहिलं तर दिनेशजी आहेत आणि मला वाटतं दिनेशजी आपण सिद्धेश यांच्याकडे या. एकदा सिद्धेशसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवल्या. काय फिल्डिंग केले, काय कॅच पकडले. आणि आज माझ्या वाढीसाठी सिद्धेश सातत्याने कॉमेंट्रीमध्ये बोलतो की माझ्या वाढीसाठी, माझ्या गावासाठी खेळावं. आणि तो क्षण सिद्धेश आज तू हाताळतोयस. काय भावना असते सिद्धेश, आपण पुढे यायचं आहे. आणि सुंदर स्पर्धा आहे आणि तुम्ही माईकवरती तर तबरेज आहात, किंग आहात. काय सांगाल एकंदरीत आयोजन आणि फेडरेशनची वाटचाल आणि हा क्षण आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी किती महत्त्वाचा आहे? नक्कीच सर्वप्रथम शिवशंभू क्रीडा मंडळ निवे या आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या संघाला खेळण्यासाठी एक नवी संधी उपलब्ध करून दिली. आणि खऱ्या अर्थानं आज तुम्ही सांगताय की माईकवरती बोलायला तरबेज आहे, पण इतका अनुभव आहे की पॅव्हिलियन कक्षातून कॉमेंट्री करत असताना खेळणं आणि मैदानात खेळणं हे खूप अवघड काम असतं. आज ते अनुभवतोय. कारण एखादा चेंडू हातातून निसटला, तो निसटल्यानंतर त्याच्यावरती किती धावा येतील आणि किती धावा रोखल्या जातील पकडल्यानंतर, या असे अनेक आव्हानं असतात. परंतु गेले कित्येक दिवस आमच्या टीम कुठेतरी बॅकफुटला होती. आमच्या बरीचशी मुलं नाराज होती, आमच्या गावातील मंडळी नाराज होती. पण त्यांना कुठेतरी एक वेगळा आशा देण्याचं काम आज आमच्या टीमने केलं आहे. एक गेम प्लॅन, अर्थात ज्यावेळी ही शिवशंभू निवे ही स्पर्धा ज्यावेळी ठरवली, अर्थात आमचे मामा भास्कर मामा आहेत, त्यांनी सातत्याने सांगतात. आणि खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा आम्हाला आमच्या गावासाठी जिंकायची आहे, त्याच्यासोबत आमच्या मामासाठी जिंकायची आहे, भास्कर मामांसाठी. आणि खरोखर आज मुसाड चांदेवाडी संघ देखील तितकाच बलाढ्य संघ आहे. आणि जे मागच्या स्पर्धेमध्ये चुका झाल्या त्या चुका आता आमच्याकडून होणार नाहीत. आणि जे मागच्या स्पर्धेमध्ये जितके प्रयत्न कमी पडले, आता तेच प्रयत्न आज मैदानामध्ये पणाला लावून आज मात्र आम्ही फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न करू. आमच्या समवेत संघ आहे त्यांना देखील आमच्याकडून शुभेच्छा असतील. नक्कीच मित्रांनो, अजून एकदा एक अनाऊन्समेंट करेल. आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु सर्वांच्या माहितीसाठी आपल्याच वाबे जांभूवाडीचा खेळाडू अशोक उतेकर, त्याला आपण लास्ट शिवप्रसादी करंटकमध्ये दुखापत झाली. सर्व 15 गावातील मान्यवरांनी सहकार्य केलं. त्या सर्वांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन, आभार व्यक्त करूया. कारण ही सडळ असते 36,000ची मला वाटतं रोख रुपये आपण त्यांना सुपूर्त केलेत. आणि अशोक आपला पुन्हा या खेळाच्या माध्यमातून ग्राउंडवरती येईल अशा आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया. फक्त 2 मिनिटांमध्ये भास्कर मामा आपण पुढे यायचंय. भास्कर मामा,
आज खऱ्या अर्थाने भास्कर मामा मला सातत्याने बोलतात मुसाड टीम आली की रोहित तुझं काय आहे काय आहे, पण मामा तुम्ही कुठून आहे, वावे जांभूवाडी की मुसाड चांदेवाडी की शिवशंभो निवे की भास्कर मामा कुठून आहे ते आम्हाला फक्त विचारायचं आहे तुम्हाला यापुढे भास्कर मामा. तर नक्कीच हे आनंदाचे क्षण आहेत आणि हे क्षण मात्र टिपले जातात. आपण मी विनंती करेन मान्यवरांना आपण टॉस करूया. शेवटची मॅच आजच्या दिवसातील वावे जांभूवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. आमचे प्रमुख सल्लागार दिलीप सर पुढे आलेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जातोय. दिनेश मागतील कॅप्टन ऑफ वावे. टेलचा कॉल केलाय आणि हेड आलाय. टॉस विन आहे नितीन. आपला निर्णय. क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहे आम्ही. नक्कीच मर्यादित षटकं असतील या मॅचसाठी. 4 षटकांची मॅच असेल. प्रथमतः फिल्डिंग घेतले आणि बॅटिंगसाठी उतरेल वावे जांभूवाडी. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. आजच्या दिवसामध्ये फायनलमध्ये पदार्पण करणारा संघ कोण ठरतोय हे देखील आपण बघणार आहोत. टॉस झालाय. टॉस जिंकलाय मुसाड चांदेवाडी आणि सिलेक्ट केलंय फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी पहिल्यांदा उतरतील वावे जांभूवाडी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. हॅलो. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या आणि दुपारच्या सत्रापासून शिवशंभो क्रीडा मंडळ मुसाड माफी असावी निवे या मंडळाच्या वतीने आवर्जून ज्यांनी हजेरी लावली ते आमच्या पालीगावचं गोड नेतृत्व आणि कालभैरव पालीचे सर्व अध्यक्ष आदरणीय सन्माननीय संदीपजी सर या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं देखील मी कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. येणाऱ्या मे महिन्यामध्ये एक क्रिकेटची मोठी रजनी आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. त्या टुर्नामेंटमध्ये काय प्राइज आहे, काय बक्षीस आहे, बाईक आहे की कार आहे अजून कोणाला माहिती नाही आहे, परंतु हा उपक्रम कालभैरव पाली करू शकते आणि आपण ते गौप्यस्फोट अजून करायचं नाहीये. परंतु शुभेच्छा पालीला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स माझ्यासोबत जोडायचं दिलीप सर आणि या मॅचचा आपण आनंद घेऊया. दिलीप सर आपण थांबताय की ओके. आपण या मॅचचा कॉमेंट्री बॉक्स सांभाळूया आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. डीजे एक धमाका होऊ द्या, त्यानंतर आपण खेळायला सुरुवात करू. डीजे थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील शेवटची लढत आपल्या सर्वांच्या समोर येते आहे. मुसाड चांदेवाडी विरुद्ध पाहिलं तर वावे जांभूवाडी. आणि या मॅचच्या दरम्यान आपण सकाळपासून जर बघितलं तर मुसाड टीम तिन्ही टॉस जिंकलेले आहेत आणि फायनलमध्ये पण टॉस जिंकलेले आहेत. अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं नेतृत्व आज त्यांनी केलंय. आज खऱ्या त्याने पाहिलं तर चिठ्ठीमध्ये पण ते आले आहेत आणि ती चिठ्ठी घेण्यासाठी सर मी स्वतः गेलेलो मुसाड टीमच्या वतीने. सातत्याने मला देखील बोलतात मुसाड गावचाच आहेस तू, परंतु हे मैत्रीचं संपूर्ण एक गोड नातं आहे आणि ते टिकवण्याचं आपण परिपूर्ण असं काम करतोय. या मॅचच्या दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान सुधाकर भाई चांदे इथे हजर आहेत. सुधाकर भाई चांदे लाईव्हला जोडलेत, त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. राजू दादा धन्यवाद. आणि शिवशंभो क्रीडा मंडळातील सर्व सदस्यांना विनंती आहे की हा सेमीफायनलचा सामना आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. आपण स्वयंसेवकांनी कृपया करून बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. यूट्यूब लाईव्ह तर आहेच, परंतु आपण सर्वांनी स्वयंसेवकाचा बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि सहकार्य करायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका ठिकाणी कोणी थांबू नये कृपया करून. कॅरी ऑन रोहितजी. तसेच अरविंद शिंदे, आपण जर कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर कृपया करून समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अरविंद शिंदे. रोहितजी कॅरी ऑन. नक्कीच धन्यवाद. आणि बघा सर पुन्हा एकदा आपल्या या 15 गाव क्रिकेटमधून ज्यांनी व्हिडिओ एडिटिंगच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंना चांगल्या प्रकारचं एडिटिंग केलं आणि ते विघ्नेश युतेकर आणि एक चांगला खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने देखील हजर आहे. त्यांचं देखील शिवशंभू चषकमध्ये स्वागत करतो. खेळायला सुरुवात होते. माझ्यासोबत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेत एक ज्यांनी मला समालोचन शिकवलं, ज्यांनी मार्गदर्शन सातत्याने केलं, ते आमचे गुरुवर्य दिलीप सकाराम मुतेकर सर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स माझ्यासोबत साथी स्कोरर. सकाळच्या दिवसापासून ज्यांनी सुंदर कार्य केलं आणि
आणि या संपूर्ण स्पर्धेचा आराखडा ज्यांनी रचला आहे तो आमचा निवृत्ती महाब्दी देखील या ठिकाणी जोडला गेला आहे. मोठी मॅच आहे आजच्या या स्पर्धेमध्ये. कोण पुढे जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे. टॉस जिंकलाय मुसाट टीमने, फिल्डिंग घेतली आणि फिल्डिंग घेतल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानामध्ये आले पहिली जोडी तेजस उतेकर, त्याच्या जोडीला गणेश उतेकर आणि गोलंदाजी मार्कवरती ओम सुर्वेला आपण बघतोय. मर्यादित 4 ओव्हरची मॅच असेल. पहिलं षटक P1चं षटक. नक्कीच या ठिकाणी आम्हाला सूचना करतायत ओमकार महाब्दी हे देखील ॲज अ स्कोरर म्हणून जोडले होते. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. चला ऑल सेट आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. काउंटडाऊन सुरू झालाय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. श्री केदारनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रोहित वेलकम कॉमेंट्रीसाठी माझ्या जोडीला. आणि नक्कीच 4 षटकं 24 चेंडू 2 बलाढ्य संघ. माझी तरी अपेक्षा आहे 50+ हा रन स्कोर होऊ शकतो इथे. प्रेडिक्शन काय असेल रोहित तुमचं? हॅलो. नक्कीच सर, तुमच्या त्या स्कोअर काउंटिंगनुसार जर 45 to 50 झाली तर ही मॅच बघायला देखील तेवढी मजा येणार आहे. कारण का सेकंड इनिंगला मोठी बॅटिंग लाईनअप आहे मुसाट टीमच्या वतीने. तेवढीच चांगली तुल्यबल्य आणि मातब्बर गोलंदाजी आहे, वावे जांभूवाडीची आहे. परंतु प्रेक्षक ॲज आपण प्रेक्षकांच्या दृष्टीने पाहिलं तर फक्त 45 ते 50 धावा झाल्या तर या मॅचचा एक जबरदस्त अशी फाईट आपल्या सर्वांना पाहायला भेटेल. हो नक्कीच. दोन्ही साईडला बॅटरसुद्धा आणि बॉलिंग लाईनसुद्धा चांगले आहे. इकडे बघितलं तर ओंकार आपला ओम सुर्वे, त्यानंतर अक्षय मदन, त्यानंतर रघुनाथ असे सध्या 4 लाईनअप दिसतात. गोलंदाजाचा हा तोफखाना म्हणू शकतो आपण. आणि या साईडला बघितलं तर सलामीची जोडीसुद्धा एक जबरदस्त अशी जोडी आहे. आपण बघतोय गणेश आणि त्याच्या जोडीला आहे तो तेजस. पहिला चेंडू यावेळेला मात्र तिरकस मारा, वेगावरती स्वार होऊन नक्कीच रोहित पहिला चेंडू काय वेगाने गेला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा, क्रॉस जाणारा चेंडू. काय जबरदस्त असा पहिला चेंडू. नक्कीच दिलीप सर, अजून एक अनाऊन्समेंट आहे माझ्या माध्यमातून फक्त, आणि ती अनाऊन्समेंट मिस करतोय, माफी मागतो. सर्वप्रथम जर मुसा टीम ही मॅच जिंकली तर रोहित उतेकरकडून 501 रुपये त्या टीमसाठी असतील, याची नोंद घ्यावी. नक्कीच चेंडू. चांगला पाठीराखे असायलाच पाहिजेत. पुढचा चेंडू आपटून टाकल्याच्या या वेळेला सुद्धा काय चेंडू टाकलाय, थोडं सुद्धा मार्जिन नाही. आणि हा गोलंदाज जो नवोदित गोलंदाज आहे, ज्याला म्हणतो आपण, की ज्याला म्हणतात ना सचिन तेंडुलकर 16व्या वर्षी जेव्हा त्यांनी जबरदस्त असे अब्दुल कादीरला फटके मारले तेव्हा जगाला कळलं की हा पुढे जाऊन काय करेल. तशाच पद्धतीचा ओम सुर्वे आहे. गेल्या 2-3 वर्षापासून बघतोय काय जबरदस्त कामगिरी करतोय. नक्कीच हा एक शांत आणि गुणवंत खेळाडू. त्याची हा जे क्लास आहे ना त्याचं, ते मला खूप आवडतं त्याचं. ओमचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू ऑन साईडला मारलेला फटका आहे गणेशच्या माध्यमातून. तिथे फिल्डिंग देखील सुरेख आहे. बॉल अडवला अक्षयने आणि थ्रो केला जाईल. तोपर्यंत 1 धाव गणेशने आपलं स्वतःचं खातं ओपन केलंय, टीमचं देखील खातं ओपन केलंय. 1 धाव फलकावरती आले. सर, गणेश हा देखील एवढा जबरदस्त असं बॅटर आहे ना, शांत नेहमी ग्राउंडवरती गेला ना शांत चित्ताने खेळतो. आणि त्याचा जो मेन एरिया आहे बॅटिंगचा, तो लेग साईडचा, जबरदस्त फटकेबाजी गणेशच्या बॅटमधून सातत्याने आपण बघितलंय. यस नक्कीच. आणि डावखऱ्यात तेजसचा सुद्धा ऑन साईड हा हुकमी एरिया असतो त्याचा. आणि यावेळेला बघूया तो हे जे चक्रव्यूह आहे, पॉवर प्लेचं चक्रव्यूह, त्याला कशा पद्धतीने भेदतो आहे. कारण नक्कीच ऑन साईडला आपण बघतोय मदन चांदेला, की त्याला माहिती आहे मदनला की तेजसचे जास्त करून उंच फटके या एरियामध्ये येऊ शकतात. त्यामुळं त्या बाजूला जे अगदी ज्याला म्हणतात ना पॅट्रोलिंग करतोय तो मदन चांदे. पुढचा चेंडू ओमचा, स्लो गतीचा चेंडू. यावेळेला मोठा फटका मारायचा नादामध्ये चेंडू चकवून विकेट किपरच्या हातामध्ये. रोहित, काय चेंडू फेक चालले आतापर्यंत. नक्कीच. आता बघा हा बॉल आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सर बघतोय. जवळ पाहिला ना तर बाहेर खेचला जरासा बॉल, थोडासा स्वीप देखील हलकासा बघायला मिळाला. आणि येतोय डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जाते. धावसंख्या फलकावरती फक्त 1 या आकड्यांवरती स्थिर आहे, बिनबाद 1. पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड विकेट मारा तेजसला. ओहो, यावेळी मात्र पाहिलं तर खूप वेगाने शरीरावरती आलाय बॉल आणि ओव्हर थ्रो केला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून.
आणि तिथे चुकीला माफी नाही आहे. ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र ऍड जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकली 2 वरती आणि अजूनही मला वाटतं एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. परंतु सुरेख गोलंदाजी जवळजवळ रोखून ठेवलंय. P1चं षटक जसं असावं त्या प्रकारचं षटक या ठिकाणी सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न ओमने देखील केलाय. नक्कीच रोहित, एकच चेंडू शिल्लक आहे, फक्त धावा झाल्या त्या 2. म्हणजे किती जबरदस्त गोलंदाजी, किती अचूक टप्पा आहे. त्यांनी फिल्डरला जास्त चान्सच दिला नाही. त्यांनी स्वतःच ज्या बॉल टाकले आहेत त्या अचूक टप्प्यांनी विकेट किपरच्या हातामध्ये गेलेले बॉल टाकले आहेत. एक नक्कीच चांगली कामगिरी करतोय तो गोलंदाज आणि त्यासाठी आता स्ट्राईक बदलावं लागलं आहे. कारण का आपल्याला जर धावा करता येत नाही तर आपला स्ट्राईक बदलणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र मला वाटते वनडीची एक धाव असेल आणि नक्कीच रोहित सगळ्यांच्या टाळ्या मिळवून जाणार असं ते षटक पडलेलं आहे ओम सुर्वे यांचं. 6 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, त्यासुद्धा पॉवर प्लेमध्ये. नक्कीच बघा, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 300 आपले प्रेक्षक लाईव्ह मॅच बघतात आणि अजितजी फक्त सकाळच्या दिवसापासून व्ह्यू किती झाले ते एकदा ते पण आम्हाला त्याची नोंद करा. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. ओव्हर क्रमांक पहिली संपलेली आहे ओमच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती 3 वरती आहे, कोणताही गडी गमावला नाही आहे. तेजस आणि गणेश खेळतोय. तर दिलीप सर काय बोलतोय बघा शाहिरी बाण्यामधून. केदारनाथाच्या आशीर्वादाने पावन झाले निवेगाव, शिवशंभो क्रिकेट संघ मैदानी दाखवी गजानाव, रौप्य महोत्सवी रंगणार डाव, कोण कोरेल त्यावर नाव, 30व्या वर्षी रंगणार डाव, कोण कोरेल त्यावर नाव. नक्कीच रोहित, आपण हे त्या मंडळाच्या 25व्या म्हणजे रौप्य महोत्सवी वर्षी गायलेलं गाणं आहे आणि सर्व मंडळींना सांगू इच्छितो की रोहित आणि मला नंतर सांगितलं की संदीपजी मोरे यांच्या स्टुडिओमध्ये दिव्याला हे गाणं रेकॉर्ड झालं आणि रेकॉर्ड झालं किती वाजता, रात्री 1:30 वाजता हे गाणं रेकॉर्ड झालं आणि ते गाणं ऐकलं तर तुम्हाला नक्कीच रोहित यांच्या आवाजाचा थरार जाणवेल. जबरदस्त असं त्या गाण्याचं लिखाण सचिनजी धुमक यांच्या मार्फत आणि रोहितने जबरदस्त असं गायलेलं. हॅट्स ऑफ रोहित. नक्कीच थँक्यू. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. ओव्हर क्रमांक 2 मदन चांदे मॅडी राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिला चेंडू बॅटची कट लागली, एस्टनच्या मागे बॉल ट्रॅव्हल झाला, ओमने बॉल उचलला, कोणती धाव नाही, कोणती जोखीम नाही घेतली आहे आणि येतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू. 7,703 व्ह्यूवर्स सकाळच्या दिवसापासून या मॅचला जोडलेत. त्या सर्वांचं स्वागत करतो. आकर्षक अशी मॅच शिवशंभो चषक 2026. फुलटॉ चेंडू आहे, ऑन साइडला मारलेला फटका आहे, तिथे चुका चुका चुका, 1 बाउन्स, बॉल फरार, 4 धावा चौकार. डीजे नक्कीच चोरवणे जखमीचीवाडीची जे खुर्ची घेऊन बसलेले आहेत ना, बाउंड्रीच्या बाहेर बसा, कारण तिथे कधी कधी फिल्डर पण जम्प मारतो. नक्कीच रोहित, तो चौकार आपण बघितला टप्पा पडल्यानंतर हे थोडंसं असं स्लोपी ग्राउंड आहे, त्यामुळे थोडंसं नक्कीच, परंतु तो चांगला फायदा उठला. यावेळेला मात्र ऑनच्या दिशेने वळायला बॉलर बॅकडाय मारले, टोला नोमॅन चेंडू जातो, 1 धाव तर निश्चित मिळणार आहे आणि नक्कीच धावा जमवणं गरजेचं आहे. हे मात्र आता दोन्ही खेळाडूंना कळलेलं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा होत्या आणि आता पुढच्या षटकात त्या 3 चेंडू संपलेले आहेत. धावसंख्या ते बिनबाद 8. तर नक्कीच प्रयत्न तर चाललेले आहे, परंतु समोर गोलंदाजी आणि फिल्डिंगसुद्धा त्याच पद्धतीची आहे. यालाच म्हणतात सेमीफायनलची रंगत. 2 वाघ जेव्हा समोरासमोर भिडतात तर तेव्हा जे बघायला मिळते ते प्रेक्षकांना आणि जबरदस्त आनंद देऊन जाणार असे ते क्षण असतात आणि ते क्षण आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच महेश सर आणि प्रज्योतजी टेन्शनमध्ये आहेत की धावसंख्या 50पर्यंत जाईल की नाही. मला असं वाटतं कारण म्हणतील अनाऊन्समेंट 50ची झाली, धावसंख्या कमी होते. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू. या वेळेला मात्र पुन्हा एकदा गणेश मोठे फटके मारायच्या प्रयत्नामध्ये मात्र सबसेल चुकतायत आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. रोहित 1.4 षटकाने धावसंख्या फक्त 8. काय सांगाल? नक्कीच या ठिकाणी कमबॅक करणं गरजेचं आहे. टीम वाबे जांभूवाडीला कुठेतरी एक मोठा मस्ट नेडेड षटकार चौकार देखील जोडला जाणं गरजेचं आहे. बघूया नेक्स्ट मदन. स्लोवर 1 या ठिकाणी बोटं फिरवले आहेत, पाहिलं तर चेंज ऑफ द पेस आणि गती परिवर्तन केलंय. दरम्यान दिलीप सर, आपण पाहिलं ना तर या ग्राउंड सातत्याने ज्या स्पर्धा होतात ना, ते आपल्या सर्वांचे लाडके राजूदादा शिंदे हे देखील इथे हजर आहेत. त्यांचं देखील मी
टीमच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांचे सहकारी सर्व असतील त्यांचं देखील वेलकम आहे स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा मदन तयार, राईट मोर विकेट मारा, समोर आहे गणेश, आपटून टाकलेला चेंडू आहे, ऑन साईडला मारलेला फटका आहे, तिथे बॉल ट्रॅव्हल होतोय डी झोनच्या दिशेने. घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतील गणेशला. या 2 धावाने धावसंख्या पुढे आली. 2 ओव्हरच्या नंतर 10 वरती. सरासरी एव्हरेज आहे सर 5चा. धावसंख्या 2 षटकांच्या नंतर 10. उर्वरित 12 चेंडू. जास्तीत जास्त 30 ते 35 धावा येऊ शकतात. जास्तीत जास्त 30 ते 35 असा माझा अंदाज आहे. परंतु क्रिकेट आहे, चांगल्या प्रकारची चेसिंग झाली. पाण्याची ट्रॉली, ड्रिंक ट्रॉली पाठवायची आहे. पाणी पाणी आयोजक तिकडे पाणी. सकाळपासून तुम्ही जबरदस्त काम केलं. असं नको व्हायला सशांनी पळ काढला परंतु ससा जाऊन तिथे झोपला, असं नको व्हायला. शेवटची शर्यत सुद्धा तुम्हाला आजच्या दिवसाची जिंकायची आहे. यस, आणि खूप चांगली कामगिरी केली तुम्ही पाणी पुरवण्याच्या जर गोष्ट केली तर. तर रोहित, एक जस्ट हा जो मी विषय मांडतो तो फक्त एक जोक म्हणून सगळ्यांनी ऐकायचा आहे. जोक, कारण आम्ही जेव्हा लहानपणी क्रिकेट खेळायचो 16-17 वर्ष 18 वर्षाच्या वेळेला गावच्या ठिकाणी चोंड्यामध्ये, तेव्हा कधी कधी अशा जर धावा जमले नाहीत तर मग सगळेजण म्हणायचं, अरे जा रे कोणीतरी नारळ बिरळ ठेवलाय काय बघा, हे पोरा वायसी खेळायला बघतात पण त्यांचा बॉलच नाही बॅटला लागत. असं तर काय नाही होत ना रोहित. आणि नक्कीच याच रिलेटेड मी तुम्हाला सांगेन, इन्स्टा, आपण आता सध्या सोशल मीडियाला आहोत. आपण इन्स्टाला एक व्हिडिओ बघतो बघा की ती एखादा बॉल मिस झाला ना की ते आपल्याला ग्राउंडच्या बाहेर शिव्या घालण्यात ते कुत्रा दिसतो. तर ती रील जर सर्वांनी बघितली असेल, ती रील पाहून एवढं हसायला येतं की आनंद आहे हा, म्हणजे आगळा वेगळा आनंद आहे. आणि ह्या रीलच्या माध्यमातून खरंच तुम्ही आपण कधी दुःखी असलो ना तर फक्त रील स्क्रोल करा, नक्कीच आपल्याला थोडंसं कुठेतरी मनोरंजन, एंटरटेनमेंट देखील तर होईल. नक्कीच अक्षय चांदे आलेले आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. रोहितचं प्रेडिक्शन आहे 2 षटकामध्ये अजूनही 35 धावा जमू शकतात. पहिला चेंडू आपण टाकले, चेंडू यावेळेला उंच टोला मारलाय, किती उंच गेला बघूया, झेल होईल का? या हो, शेवटच्या क्षणाला झेलही सुटला. दोन्ही बाजूने तेलही गेले, तुपही गेलं, हाती फक्त दुपटणे आलं. झेलही सुटला आणि चौकारही गेला. अशा रीतीने दुहेरी नुकसान झालेलं आहे. मात्र प्रयत्न मात्र फुल केलेला रोहित. नक्कीच, परंतु सर बघा मस्ट नेटेड, मी मागाशी सांगितलं गरजेचा, अतिशय गरजेचा चौकार. आणि या ठिकाणी मात्र आता काय खैर नाही प्रदीप चांदे यांची, कारण का झेल होता आणि तो झेल सुटल्यानंतर 4 धावा देखील गेल्या, म्हणजे गडी पण गेला आणि 4 धावाही गेल्या. आणि या 4 धावा जोडल्या गेल्या, स्कोअरमध्ये 14 धावसंख्या फलकावरती आली. आणि दुसरं षटक आहे अक्षयचं, माफी असावी, तिसरं षटक अक्षयचं 2.1. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. आणि अजूनही मला वाटतं 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल, अक्षय ट्रू तेजास, हाय व्होल्टेजची मॅच, शिवशंभो चषक 2026. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका आहे. स्वतः कॅच घेण्यासाठी पुढे सरकत होते परंतु ते कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा एकदा नाना बॉलवरती येतोय आणि बॉल फेक करेल तोपर्यंत 1 धाव मात्र काय रोखू शकत नाही. नाना निराश असेल, परंतु नाना एक चांगला खेळाडू देखील आहे. सर्वांच्या माहितीसाठी मी एक सर काळ ज्यावेळी मी कॉमेंट्री देखील करत नव्हतो तेव्हा नानाची गोलंदाजी मी बघायचो, काय जबरदस्त अशी गोलंदाजी होती. तोच प्रदीप चांदे. नक्कीच नक्कीच, कोणताही फिल्डर असो अगदी आपल्या संघाबरोबर इमानदार असतो 201% असं मी सांगेन. परंतु तो क्षण असतो, कधी कधी आपल्याला वाटतं तसं शरीर आपल्याला साथ देईल असंच नाही, आपल्याला वाटेल तसं घडेल असं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की मी फायनल मारेन, परंतु तसं घडत नसतं. पुढचा चेंडू आपण टाकला, चेंडू यावेळेला मात्र उंच गेलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. आणि पंचांच्या इशाऱ्याची आपण बघूया वाट. पंच 2-2चा इशारा करतायत आणि अशा रीतीने हे मैदान कधी कधी असं वाटतं की थोडंसं मोठं असायला पाहिजे होतं. ते ह्या फटक्याने दाखवून दिले की ते का मोठं असायला पाहिजे होतं रोहित. नक्कीच सर, कारण का आपण सर्वांना माहिती आहे आपल्या 15 गावातील असे अनेक खेळाडू आहेत, ते ऑन साईडला खूप चांगल्या प्रकारचा खेळ करतात. आणि जेव्हा चांगला फटका येतो ना, जेव्हा संघाला गरज असते तर त्या ठिकाणी मात्र पाहिलं तर तिथे डिक्लेअर स्वरूपात 2 धावा जातात. म्हणजे जिथे 6 आहेत तिथे 2 धावावरती समाधान देखील मानावं लागतं. दरम्यान या ठिकाणी तर नक्कीच खेळामध्ये आता मात्र उत्कंठा वाढत चाललेली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये मला वाटते 10 धावा होत्या. पुढचा चेंडू यावेळेला मात्र हलका बॅटला ब्रश होऊन चेंडू विकेटकीपरच्या वरून वनडीसाठी गेलेला आहे आणि धावसंख्या 2.5 षटकामध्ये 2.4 षटकामध्ये 18 धावा आहेत. बिनबाद 18.
हॅलो, नक्कीच आपण पुढे जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा अक्षय देखील तयार आहे. हो हो, चांगला चेंडू पाहायला भेटतोय. पॅडवरती आदळलेला चेंडू आहे आणि समोर मैदानामध्येच येईल आणि बॉलवरती फिल्डर देखील बॉल उचलून फेक करेल. तोपर्यंत एक धाव लगेच पूर्ण केली आहे. अगदी वाऱ्याच्या वेगाने या ठिकाणी दोन्ही बॅट्समनने ही धाव कंप्लीट केले आणि धावसंख्या पुढे सरकली 18 वरती. 2.5 शेवटचा चेंडू घेऊन मला वाटतं अक्षय पुढे सरकेल आणि त्याला सामोरं बॅटिंग करेल तेजस सुतेकर, डावखुरा, ज्याने एक चौकार मारला आहे अक्षयच्या पहिल्या बॉलवरती. पुन्हा एकदा थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न. पुढचा चेंडू अक्षय टू तेजस, बॅकफुटला गेले, समोर मारलेला फटका आहे, तिथे बॉलवरती मदन धावतोय, बॉल अडवलाय, ऑन स्ट्राईक एंडला थ्रो केलाय आणि पाहिलं तर सुरेख फेक केली जाते मदनच्या माध्यमातून. गडी बाद होतोय, पहिला हादरा भेटतोय या ठिकाणी वावे जामवाडी या टीमला. तेजस सुतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. आताची एक धावसंख्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. एक गडी बाद. माझे साथी स्कोरर जर पाहिलं तर स्कोअर धावसंख्या धावफलकावरती 20 वरती येऊन पोहोचलाय. 20 रन ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रुपेश चांदे की रघुनाथ सुर्वे हे देखील पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडूमध्ये मी मागाशी सर सांगितलं जास्तीत जास्त आपण आता जर काउंटिंग केले एव्हरेजली पाहिलं तर 40 धावसंख्या पॉसिबल आहे. 40 ते 35 धावसंख्या होऊ शकते. पण बघूया आपण कशा प्रकारे खेळ होणार आहे. बघा काय सांगतोय मित्रांनो, माझ्या यशाचा दिवस देवा आई बापाला पाहू दे, भर धमन्यांमध्ये हिम्मत आणि रक्तात जिद्द वाहू दे, तुझ्या या लेकराचं दुसरं काहीच मागणं नाही, दे आभाळ गाठण्याची आग मनात आणि आशीर्वाद मात्र पाठीशी राहू दे. आपल्या सर्वांना माहिती आपले ग्रामदेवता त्याच्या प्रती आपली जी श्रद्धा आहे ती खूप अपार आहे. त्या सर्व माऊल्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया, या खेळाडूंना शुभेच्छा देऊया आणि प्रत्येक खेळाडूला मात्र योग्य ते पाठबळ, योग्य ते यश या सर्व माऊल्यांनी, सर्व भक्तांनी, देवांनी करावं अशी प्रार्थना करूया आणि आपण शेवटच्या ओव्हरकडे जाऊया. दिलीप सर. नक्कीच रघुनाथ सुर्वे शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. पहिला चेंडू डावखुरे, राऊंड विकेट मारा, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू मधल्या एसटीवरून बाहेर जाणार अशा पद्धतीचा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणि नक्कीच रोहितने मगाशी जे गाणं गायलं, जे त्याने अगोदर रेकॉर्ड केलेलं गाणं गायले, त्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. पुढचा चेंडू रघुनाथ त्यांचा फुलटा चेंडू घेऊन मारला ऑनच्या दिशेने चेंडू मिड विकेटला चालला आहे. मिळवचा क्षेत्ररक्षक जातोय. पुन्हा नाना चांदे फोकसमध्ये येत आहेत आणि इथे मात्र एकच धाव मिळते आहे. तर अशा रीतीने धावसंख्येमध्ये बदल होत आहे. एक गडी बाद 21. तर यशवंतदादा महावदी निवेगाव यांच्याकडून 103 रुपये 121 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याबद्दल यशवंतदादा तुमचा हार्दिक आभार. नक्कीच ही आपली मुलं आहेत, नक्कीच हे आपले स्टार आहेत. पुढे तुमच्या सगळ्यांच्या मदतीने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे येतील. पुढचा चेंडू रघुनाथ यांचा. 15 गावाच्या बाहेरची जी मंडळी इथे असतील ते म्हणत असेल ह्या सामन्याला एवढं महत्त्व का आहे. ह्या सामन्याला एवढं महत्त्व असं आहे की वावे जांभळवाडीला सुद्धा फायनलमध्ये जायचं आहे आणि आपला बॅड लक हा मुसाड चांदेवाडीला काढून आपला गुड लक पुढे सरकवत न्यायचा आहे. त्यासाठी या सामन्याला आणखी अनन्य महत्त्व प्राप्त झालं आहे. नक्कीच सर. नेक्स्ट बॉल बघूया आपण. स्टेप आउट केलाय, फ्रंट फुटचा वापर चुका झाल्या आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. राज उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. यष्टीचित होतोय, सुरेख यष्टीचित या ठिकाणी रुपेश चांदे यांनी केलंय. गडी क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. डीजे. टीमने मागणी केले बॅटिंग टीम. ओके, बॅटिंग टीमची मागणी आहे वाईडसाठी. मी संतोषजी आणि प्रताप सर आणि प्रज्योतजी तुम्हाला विनंती करतो, आपण हे एकदा क्रॉस चेक करायचं आहे. बघा, अनेक स्पर्धांमध्ये आपण दिलीप सर, रघुनाथ सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. याचा सुंदर समालोचक म्हणून देखील आहेत आणि त्यांचेच हे वाक्य आहे की विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. रघुनाथ सुर्वे कशा प्रकारे गेम दाखवतोय आणि त्याच प्रकारे कशा प्रकारे नवीन येणारा फलंदाज गेम दाखवतोय, आपला खेळ दाखवतोय, हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान पाहिलं तर व्हाईट बॉलला क्रॉस चेकिंग केलं जाते. डीआरएसची मागणी. नक्कीच
अजित जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करत आहे ते या यूट्यूब माध्यमातून आपल्या समाजाला, आपल्या क्रिकेट फेडरेशनला, आणि नक्कीच तोच रिव्ह्यू बघितला जातो आहे. वाईड आहे असं सांगतायत सामनाधिकारी, वाईड आहे असं सांगतायत. यस, ओके ओके, विकेट आहे परंतु वाईड आहे चेंडू. तर अशा रीतीने स्क्रीनवरती आपल्याला दिसते 3.2 षटकं संपलेले आहेत. 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या आहे. सूरज आहेत नवीन फलंदाज. हा सुद्धा एक मोठे फटके मारण्यामध्ये माहेर असलेला फलंदाज आहे, परंतु यावेळेला मात्र त्याला बाद व्हावं लागतं आहे, कारण गणेश आहे तो सांगतोय की मला फलंदाजी करायची आहे, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत ते मला बॅटिंग करायचे. अशा रीतीने एक गडी बाद होतो आहे आणि सूरज बाद झालेला आहे, तिसरा गडी बाद झालेला आहे. धावसंख्या 22 सांगतायत आमचे स्कोरर. ओके, यस, 3 षटकं झाल्यानंतर धावसंख्या 20 होती, 20. कारण अगोदर बॅटरने सुद्धा आपल्याला विचारलेलं. आता धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 22 आणि 3 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. आणि नक्कीच ठीक आहे, क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. आपल्याकडे सगळ्या गोष्टी एकामेकाला पूरक अशा आहेत. दीपक मला वाटतं नॉन स्ट्राईकला आहे आणि गणेश स्ट्राईकला आहे. या वेळेला उंच फटका मारलाय, किती उंच गेलाय बघूया. चेंडू जेव्हा क्षेत्ररक्षक येतोय, अक्षय चांदे झेल घेतोय, खेळ ही संपुष्टात येते. गणेशची प्रयत्न चांगले होते गणेशचे, परंतु 4था गडी बाद होते. 4 गडी बाद 22 डीजे. हॅलो, नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आताच अध्यक्षांच्या अगेन्स्ट आम्हाला एक सूचना आली होती, प्रताप सर सांगत होते, परंतु ती सूचना फेटाळण्याचं काम देखील केलं आणि पाण्याच्या ड्रिंक ट्रॉलीवरती कुठेतरी विसावा घेण्याचं कार्य आमचे महेश दादा देखील करतात, कारण का ते देखील खूप सुंदर कार्य करतात. अभिनंदन महेश दादा वन्स अगेन. यावेळी तर पाहिलं तर कुठचा चेंडू आहे, खूप उंच असा भीमर स्वरूपामध्ये पंचाने नो बॉल दिलाय, +1 आणि येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. पाहणं गरजेचं आहे काय होत आहे. पंच नो बॉल ना, कंटिन्यू करूया मॅच. चला, आताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या तर धावसंख्या पुढे आली फलकावरती 24 वरती. जवळजवळ खूपच उंच असणारा हा नो बॉल घोषित केला भीमर स्वरूपामध्ये आणि एक धावून काढलेली आणि नोची एक, अशा 2 धावा जोडल्या. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू, सुवर्ण संधी. या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. नवीन आला बॅटर दीपक उतेकर. समोर मारलेला फटका आहे, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक दिसला होता, तिथे चुका केल्या जात आहेत. काय होतं या ग्राउंड वरती पाहिलं तर 2 धावा, 3ऱ्या धावेचा प्रयत्न. हो, गुड रनिंग बिटवीन ग्राउंड. पाहिलं तर दीपक आणि या ठिकाणी स्ट्रायकर यांचा बॅट्समॅन दिनेश सावंत. पंच फक्त धावचित आहे का चेक केले जात आहे, धावचित आहे का चेक केले जात आहे. आपण मला वाटतं क्रॉस अँगल बघावं लागेल, तो अँगल मारावा लागेल ऑफ साईडचा. खूप हाय व्होल्टेजची मॅच, अतितटीची मॅच आपल्याला बघायला भेटते. वावे जांभवाडी विरुद्ध मुसाड चांदेवाडी. या ठिकाणी जर बघितलं तर बॉल समोरच्या दिशेने ढकलला, मिड ऑफला ॲक्च्युली बॉल होता. नितीन पहिला धावला, नितीनकडून बॉल चुकवून मागे गेला, ओम पुढे धावला, ओमच्या डोक्यावरून बॉल मागे गेला, नंतर मदनने कव्हर केलं, मदनने बॉल उचलून फेक करतोय, तोपर्यंत 3ऱ्या धावेची मागणी केली. 3ऱ्या धावेसाठी क्रॉस चेकिंग केलं जातंय, धावचित आहे की नाही. लेट सी काय रिझल्ट येतोय आपल्यासमोर आणि योग्य निर्णय देण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच AU लाईव्हचे देखील आपण आभार व्यक्त करूया. पंच गडी बाद होतोय, 3ऱ्या धावेसाठी गडी बाद आहे दीपक आणि तुमच्या एफर्टसाठी मात्र 101% तुम्हाला स्कोअर मिळतोय आणि चांगला तुमचा प्रयत्न होता. आत्ताच्या 2 धावा जोडल्या जातील, 2 धावा ना.
आऊट आहे, थर्डसाठी आऊट झालाय, तर 2 धावा भेटतील. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 3 गडी बाद 26, 3 गडी बाद 26, माफी असावी 5 गडी बाद 26 अशी धावसंख्या फलकावरती आहे वावे जांभूवाडी या संघाची. 5 गडी बाद 26, षटकं झालेले 3.5. आणि दिलीप सर, शेवटचा चेंडू आजच्या दिवसातील शिवशंभो चषक, चौकार, षटकार की विकेट पाहणं गरजेचं आहे. नक्कीच दोघांचंही प्रेडिक्शन मागे पडलेलं आहे. रोहितचं 40+, 45+चं होतं, माझं 50+चं होतं. दोघांनाही धोका दिलेला आहे वावे जांभूळवाडीच्या या फलंदाजीनं. बघूया शेवटचा चेंडू. हो, आणि कुणी या झेल घ्या अशा पद्धतीचा चेंडू आकाशातून खाली येतोय, परंतु आकाशातून खाली येताना कधी कधी नाही जमत आपल्याला झेल घ्यायला. अशा रीतीने 1 धाव तर निश्चित मिळते आणि तिथे 1 गडी मात्र बाद होऊ शकतो. यस, 1च धाव काउंटिंगमध्ये, 2 धावा काउंटिंगमध्ये, 6 गडी बाद 28 असा शेवटचा स्कोर आहे 4 षटकामध्ये. 6 गडी बाद 28 आणि 29 धावांची गरज आहे. हॅलो, नक्कीच दिलीप सर, मी सांगितलं होतं चौकार, षटकार की विकेट, तर विकेट आला होता, परंतु ती झेल मात्र ड्रॉप झाली. काही हरकत नाही आहे, 2 धावा जोडल्या गेल्या आणि 2 धावाने संघ पुढे सरकला 28-28 वरती. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू 29 धावांची गरज. अजित उतेकर मगाशी आपल्याला सर्व समस्त प्रेक्षक दाखवत होते. खऱ्या अर्थाने पाहिलं तर ही तोबा गर्दी ग्राउंडच्या चौफेर आपल्याला बघायला मिळते आणि हा क्रिकेटचा विजय आहे, हा या मंडळाच्या मेहनतीचा विजय आहे. आपण बघतो मेन स्क्रीनवरती प्रेक्षक आहे, हे आपल्याला मुख्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. मेन स्क्रीनवरती आपण बघतोय सर्व आमचे पदाधिकारी, मान्यवर, फेडरेशनचे कार्यकर्ते, समालोचक टीम आणि आमचं व्यासपीठ इथे दिसतंय. त्यानंतर कॅमेरा टर्न होईल प्रेक्षकांच्या बाजूने. सर्व प्रेक्षक मात्र सकाळच्या दिवसापासून इथे जोडले होते, त्या सर्वांचं मी सहर्ष आभार व्यक्त करतो. आपण आलात, स्पर्धेचा आनंद घेतलात, खेळाचा आनंद घेतलात, त्याबद्दल देखील तुमचे आभार. यूट्यूब लाईव्हला देखील 8,000 व्ह्यूवर्स लाभलेत, 350 लोक लाईव्ह मॅच बघतायत. त्या सर्वांचं, प्रेक्षकांचं देखील, क्रीडा रसिकांचं देखील आभार व्यक्त करतो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 24 चेंडू 29 धावांचा थरार आपण सेकंड इनिंगमध्ये देखील बघणार आहे. नक्कीच आपण डीजेला संधी देऊ, परंतु सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना, की अजित उतेकर यूट्यूब लाईव्ह हे असं एकमेव मला वाटते यूट्यूब लाईव्ह असेल जे कॉमेंटेटरला आपल्या कॅमेऱ्यामध्ये दाखवतं. कारण कॉमेंटेटर काळा आहे की गोरा आहे, गेल्या कित्येक वर्षापासून मी पण स्वतःला नव्हतं बघितलं, पण आता मी बघतोय अरे मी बराच काळा आहे. सांगायचा उद्देश असा आहे की हा त्यांच्याकडे ही कला आहे की स्टेजवर काय चाललेलं आहे ते सुद्धा ते कॅमेऱ्यामध्ये दाखवतात. याच टाळ्या वाजल्याच पाहिजे अजित उतेकर आणि त्याच्या टीमसाठी. किती जबरदस्त अशी घोडदौड चालू आहे. हॅट्स ऑफ अजित उतेकर. नक्कीच सर, आपण जेव्हा ग्रामीण पटलावरती खेळत असतो तेव्हा जरी मॅच धामणंला सुरू असेल किंवा मुसाडमध्ये असेल ना, तर अजित हा आपला द्रोण घेऊन घरापर्यंत साखर जांभूवाडीमध्ये पोचलेला असतो. असं अजित वसंत उतेकर. मी सातत्याने सांगितलं आणि मी अजितला लाईव्ह देखील बघितलं आहे. अजित आणि मी म्हणजे बोललो तर आम्ही काका आणि पुतण्याचं आमचं नातं आहे, परंतु आम्ही एका वर्गामध्ये शिकलो आणि तेव्हा 8वीला अजित म्हणजे दरवाजा उघडला की आवाज यायचा, साखर जांभूवाडीमध्ये मोठ्या काट्यांवरून फिरायचा, ती रिंगची गाडी अजित फिरवायचा. ते क्षण मात्र, ते आनंदाचे क्षण अजून आमच्या हृदयामध्ये कायम आहेत आणि असं अजित आमचा, त्याला सॅल्यूट आहे. अजित, शुभेच्छा असतील, तुम्ही असंच पुढे जावं अशी आई कालिका मातेच्या प्रार्थना देखील करतो. नक्कीच रोहित आणि डीजे मास्टर, अजितसाठी एखादं जबरदस्त असं गाणं होऊ द्या, मग आपण मैदानाकडे वळूया. डीजे, फक्त तुम्हाला अजितसाठी, खेळाडूंसाठी, दोन्ही टीमसाठी आणि या आयोजकांसाठी बघा 2 शब्द बोलणार. डीजे सर, तुम्हाला फक्त विनंती असेल, आपण नंतर गाणं प्ले करा. मॅच सुरू होते, 24 चेंडू 29 धावांची गरज आहे. काय बोलतोय बघा, छत्रपती शिवरायांचं एक सुंदर गाजलेलं हे वाक्य आहे, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पे है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार अपना, अपनों के खातिर कुछ करना है आज हमें, अजर अमर करना है स्वराज हमें, तू माटी का लाल है रे कोई कंकड़ या धूल नहीं, तू समा बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं, तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है, सेवक का आखिरी मुजरा स्वीकार करे राजे, जा रहे हैं हम आपके शत्रु के
टोक पर लगने, हमने कहा था हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कभी, तिलक हो हमारे माथे का. माझ्या शंभूराजांना, माझ्या कवी कलशाला या ठिकाणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. दोन्ही टीमला शुभेच्छा. 24 चेंडू 29 धावांची गरज. नक्कीच हे जेव्हा पडद्यावरती आपण बघतो ना रोहित, खूप अंगावरती, ज्याला हिंदीमध्ये अंगावरती रोंगटे अशा पद्धतीने एकदम शहारून येतं अंग, आणि आपला जो ऊर आहे ना तो अभिमानाने भरून येतो. जबरदस्त असा तो सीन आहे, जवळजवळ एक 4 मिनिटाचा तो सीन आहे. किती जबरदस्त असं ते वाक्यरचना आहे, फिल्मांकन आहे आणि कलाकारी आहे. नक्कीच रोहित, चला सुरू करा. नक्कीच आपण बघितलं तर ओव्हर क्रमांक पहिली राज उतेकर आपला आपण बघतोय, आणि पहिली जोडी देखील आली आहे. मदन आणि अक्षय राईट आर्म राऊंड विकेट मारा. पहिला बॉल अंगावर घेतला, हलकासा प्लेट केलाय. या ठिकाणी सर मॅच बघा, ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणार, हा माझा शब्द आहे. कारण का जेवढी चांगली गोलंदाजी आहे ना, जेवढी चांगली बॅटिंग आहे तेवढी चांगली गोलंदाजी देखील आहे. आणि राज उतेकरने मदनला अनेक वेळा बाद देखील केलंय. तो राज उतेकर गोलंदाजी मार्क करते. पहिला चेंडू सन्मानजनक स्ट्रोक प्लेट केलाय. पुन्हा एकदा स्लो गतीचा चेंडू, यावेळेला ऑफस्टमच्या खूपसा बाहेर, नो बॉल घोषित करतायत. मला वाटते ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल देतात पंच. आणि अशा रीतीने नक्कीच कधी कधी आपण स्लो बॉल किंवा ॲक्शन चेंज करायच्या नादामध्ये आपल्या स्टेपिंगमध्ये सुद्धा बदल होतो, आणि तोच एक नेगेटिव्ह पॉईंट पडला. आणि अशा रीतीने नो बॉलच्या रूपामध्ये एक, आणि 1D पण आहे मागे. यस, 2 धावा इथे ना. यस, ओके. अशा रीतीने 2 धावांनी सुरुवात झालेली आहे. थोडीशी चर्चा झालेली आहे राजबरोबर की नक्कीच आपल्याला एक चांगल्या दिशेने जायचं आहे. धावा जरी 29 असल्या तरी त्या डिफेंड करण्याची आपली मानसिकता असली पाहिजे, आणि त्या पद्धतीनेच आपल्याला पॉझिटिव्हली आपण गेलं पाहिजे. आपली गोलंदाजीमध्ये धार आहे, परंतु आपल्याला सजगता आणि आपल्याला ते ओतून आणि करून दाखवायचं आहे. ओ, या वेळेला उंच आकाशामध्ये गेलाय, झेल होईल का तिथे? नाही, तिथे जमिनीवरती अवघड असा झेल सुटलेला म्हणण्यापेक्षा तो जमिनीवर पडलेला अशा रीतीने. यस, 2 धावा तिथे नोमॅन्स चेंडूवरती मिळालेले. तर पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे साहजिकच तिथे क्षेत्ररक्षक नसणार आहे. फक्त लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो बाउंड्री म्हणजे सर्कलच्या बाहेर. यावेळेला पुन्हा एकदा स्लो चेंडूनं फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु नाही, पंच सांगतायत की तो वाईड चेंडू आहे. अशा रीतीने आणखी एक स्क्वेअर मारा होतो आहे. धावसंख्या आहे ती 5. तर रोहित, नक्कीच राज याने सुरुवात तर चांगली केलेली आहे, परंतु 2 चेंडू, एक नो बॉल आणि एक वाईड पडल्यामुळं मला वाटतं मानसिकतेवरती सुद्धा त्याचा फरक पडलेला असणारच आहे. नक्कीच सर बघितलं तर राज देखील तितकाच चांगला खेळाडू आहे, मदन देखील तितकाच चांगला खेळाडू, दोन्ही मित्र देखील आहेत आणि चांगल्या मैत्रीपूर्ण लढत देखील बघायला मिळते. नेक्स्ट चेंडू मदन पुढे गेल्यानंतर बॅकफुटला ऑफ साईडला ढकलून दिला. डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावांसाठी 2 धावा देखील मिळतील. आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर जे यूट्यूबला प्रेक्षक आहेत त्यामध्ये आपल्या चोरवणे गावचा आवाज महादेव उतेकर उर्फ देवा हे देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील स्वागत करतो. आणि ते आम्हाला सांगतायत इथे बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्या, ते देखील आम्हाला सांगतायत. आमचे सर्व स्पॉन्सर्स या ठिकाणी मेन स्क्रीनवरती पहिले दाखवले जात आहेत. त्या सर्व देणगीदारांचं देखील मी पुनश्च एकदा या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तर दिलीप सर, हे बघा दाखवलं आम्हाला सांगण्यात येत आहे की या छावा चित्रपटाचा जो लेखक आहे, दिग्दर्शक, तो आपल्या 15 गावचा कोकण भूमीचा लक्ष्मण उतेकर आणि आपल्या सर्व उतेकर कुटुंबियासाठी आनंदाची बाब म्हणून त्यांनी तो सुंदर चित्रपट डायरेक्ट केला. आणि हा आपल्याला मानाचा, अभिमानाचा क्षण देखील आहे. आणि काय सुंदर चित्रपट आपण शंभूराजांवरती पाहिला, छावा. नक्कीच आपल्या कोकण वर्षांसाठी खूप चांगली आनंदाची गोष्ट. आणि तो चित्रपट खूप जबरदस्त असा, एक जबरदस्त कलात्मकता, डॅशिंग आणि काय फिल्मांकन आहे, काय त्याला आपल्याला लढाया बघायला मिळाल्या. आणि एक जबरदस्त प्रत्येक गोष्ट अगदी मनामध्ये साठवून ठेवण्यासाठी सारखी अशी. आता आपल्याला मनामध्ये साठवून ठेवायचं आहे की 29 धावा होतील की नाही. 3 चेंडू झालेले आहेत, 7 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू, हो, या वेळेला मात्र खरपूस समाचार घेतलाय आणि फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त असा सॅटर्डे स्पेशल षटकार. डीजे
मदन मूडमध्ये असतो, जेव्हा मदनची बॅटिंग चालते तेव्हा मुसाडसाठी खूपच चांगला संदेश असतो. स्लोगतीचा चेंडू यावेळेला मात्र सन्मान दिला आहे. नो मॅचमध्ये पुश केलेला आहे, 1 धाव तर निश्चितच घेतलेली आहे आणि धावसंख्येनंतर नंबर 14 असावी. यस बिनबाद 14 अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर, कारण 1 नो बॉल 1 वाईड पडल्यामुळं जवळजवळ 8 चेंडूपर्यंत हे षटक जाणारच आहे. आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. परंतु ज्या राजकडून रोहित यांना अपेक्षा होते की पहिलं षटक एक बऱ्यापैकी जाईल 4 ते 5 धावांचं, तिथे मात्र निराशा झालेली आहे ती फिल्डिंग साईडच्या खेळाडूंची. पुन्हा एकदा स्लोगतीचा चेंडू वेळेला मात्र अक्षय यांनी फेकून दिले ऑनच्या दिशेने आणि चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्याच्या वरून 2 धावांसाठी आणि अशा रीतीने षटक संपलेल्याचं खून करतायत. धावसंख्या ती पहिल्या षटकाच्या 16, अजून धावसंख्या हवी आहे ती 13, तुमच्याकडे आहे ती 18 चेंडू, म्हणजे जवळजवळ हा खूपशी गोष्ट बघायला गेली तर पॉझिटिव्हली मुसाडच्या बाजूने झालेली आहे. रोहित नक्कीच सर, बघा आता समीकरण कशा प्रकारे येतंय. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आणि सर मी आवर्जून पुन्हा एकदा उल्लेख करेन की ही 2 भावांची जोडी जेव्हा खेळते ना ग्राउंडवरती, मी तुम्हाला 100% इथे लिहून देऊ शकतो. मधुकर महाराज चांदे अंगणामध्ये बसून ही लाईव्ह मॅच बघत असतील, नवे मुसाड चांदेवाडी हे सर्व लाईव्हला जोडले असतील आणि जर डॅडी आमचा आवाज ऐकत असतील तर नक्की आज तिथे हसत देखील असतील, कारण का माझ्यावरती देखील चांगलं प्रेम आहे, सातत्याने बोलत असतात. हा माझा देखील चिरंजीव आहे. यस नक्कीच, आणि मिशीवरती सुद्धा ताव मारत असेल की यस, आणि ह्या अभिमानाची गोष्ट वडिलांसाठी असायलाच पाहिजे. आपल्या समाजासाठी असते, परंतु मुलं चांगली खेळत आहेत, वडिलांचा सुद्धा तो एक मोठा अभिमान असतो. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वडिलांना सलामी देत आहेत आणि जबरदस्त असा लॉंग ऑफच्या दिशेने फेकून दिलाय आणि एक खडखडीत असा जबरदस्त स्पेशल सॅटर्डे स्पेशल चौकार मिळतोय. आता मात्र धावसंख्या रिड्युसिंग होत चाललेलं आहे, रिक्वायर रन रेट रिड्यूस झालाय. आता मात्र आपण फक्त मुसाडच्या विजयाची वाट बघू शकतो. कमॉन डीजे प्लीज. यस पुन्हा एकदा थांबा डीजे. हो, या वेळेला मिस्क्यूड शॉट आहे की खणखणीत शॉट आहे बघणं महत्वाचं आहे. स्काय रिवन पुन्हा एकदा फेकून दिले लॉंग ऑफच्या दिशेने, आणखी एक चौकाराच्या नंतर मिळतोय तो षटकार. आता मात्र धावसंख्या आलेले आहे खूपच आगी, 26 धावा झालेल्या आहेत. विजय मजगरात पोचलाय. रोहित मधुकर साहेब काय म्हणत असतील? नक्कीच ते खूप खुश असतील, परंतु बघूया नेक्स्ट बॉल. हलकासा प्लेट केलाय, या ठिकाणी पाहिलं तर काय होतंय, 1 धाव घेतले, संधी दिले अक्षयला, धावसंख्या फलकावरती आली 27. विजयासाठी 2 धावांची गरज असेल. आणि रोहित भास्कर दादा माबदी मागे बोट ठेवून काय मोजत बसले आहेत, मला हे नंतर विचारायचं आहे त्यांना. भास्कर दादा माबदी वावे जांभळवाडीचे चाहते, आपण सगळ्या खेळाडूंची सेम ट्रीटमेंट असते, परंतु भास्कर दादा माबदी तुम्हाला काय वाटत असेल हे आम्ही नंतर विचारूच, परंतु बोट मात्र मोजतायत. नक्कीच सर, बघा भास्कर माबदी बोलत असेल, रोहित जरा कमी बोल, माझ्या टीमच्या वतीने पण जरा काहीतरी होऊन दे. परंतु बघा भावांनो, ही मजा आहे, क्रिकेटचा आनंद आहे. आणि मात्र पाहिलं तर स्कायरमन आहे, लॉफ्ट केलाय, बॉल खाली, तेजस उतेकर, आणि हा चुकीचा कॉल आहे, तेजसचा बॉल फरार. विजयी संघ ठरतोय मुसाड चांदेवाडी संघ. या मॅचचा बॅड पॅच दूर होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. विजयी टीमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान पाहिलं तर सुरेशजी चांदे यांच्याकडून मदनच्या बॅटिंगसाठी 151 रुपयाचं प्राईज आलंय. मदन ते आपण घेऊन रिसिव्ह इथे यायचं आणि ते रिसिव्ह देखील करायचं आहे. अभिनंदन टीम मुसाड चांदेवाडी आणि हार्ड लक. परंतु चांगली मॅच झाली. वावे जांभूवाडी टीमला देखील शुभेच्छा असतील. शिवशंभो टीमच्या सर्व प्रेक्षकांनी इथेच थांबायचं आहे. आणि रुपेश चांदे, तुम्ही आम्हाला लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. रुपेश चांदे या ठिकाणी नक्कीच रोहित.